सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वंजारी आणि बंजारा एकच आहेत. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची घोषणाबाजी. धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा यासाठी आंदोलक आक्रमक. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतनं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही. बीडमधल्या मोर्चातनं धनंजय मुंडेंचा निर्धार. तर मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य. बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोर्चा. तर हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर. 7 आमदारांचा याला पाठिंबा. समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते. बंजारा समाजाच्या मागणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतनं आरक्षण द्यायला या ठिकाणी हवं. मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा. बंजारा समाजाच्या धर्मगुरू सुनील महाराज यांच्याकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट. बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण मिळावं यासाठी धाराशिवच्या पवन चव्हाण या तरुणानं केली होती आत्महत्या. जळगावच्या जामनेरमध्ये सुद्धा एसटीतनं आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं भव्य आंदोलन. मोर्चा दरम्यान पारंपरिक वेशभूषांमध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा या आंदोलनात सहभाग. तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं. देवभाऊ देशाच्या आजूबाजूला काय घडतंय ते बघा. नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातात राज्य दिलं. त्यातनं देवभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील ही अपेक्षा. शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांनी लोकांना निवृत्त करण्यापेक्षा स्वतः निवृत्ती स्वीकारली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं, त्याचं प्रायश्चित्त करावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा. बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतानं खेळू नये अशी भूमिका भारतवासियांची नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. तर जिथे पाक नावं तिथे विरोध असेल तर उद्धव ठाकरे आलेपाक सुद्धा खाणं बंद करतील, शेलारांची टीका. 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता, लाजा वाटत नाही का? संजय राऊत आक्रमक. तर कालच्या मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचाही राऊतांचा दावा. भारतीय खेळाडूच अस्सल वाघ. पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा परदेशातील पर्यटनामध्ये रमलेले उद्धव ठाकरे कागदी वाघ. त्यांना विजयाची भाषा कधी कळलीच नाही. भाजपच्या केशव उपाध्ये यांची टीका. बाळासाहेब हयात असताना जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर स्मिता ठाकरेंचं भाष्य. अजित पवार आज बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार. उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम. अहिल्यानगर बीड परळी वैद्यनाथ रेल्वे मार्ग प्रकल्पाचं सुद्धा उद्घाटन होणार. रत्नागिरीमध्ये ओबीसींच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चातनं घरी परतत असताना एका कार्यकर्त्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. रत्नागिरी पंचायत समिती उपसभापती आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नावले असं या मृत व्यक्तीचं नाव. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक. दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन. बावनकुळेंसह इतर सदस्य सुद्धा या बैठकीत राहणार. उपस्थित. दरम्यान हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गात सध्या नाराजी. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावाचा नारा. तर माजी नगरसेवकांना तयारीला लागण्याचे आदेश. प्रत्येक मतदारसंघामध्ये जनसंवाद अभियान. अजित पवार पुण्याच्या मैदानात उतरले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 19 सप्टेंबर रोजी नागपुरात चिंतन शिबिर. राज्यभरातील सुमारे 550 पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार. काही जिल्ह्यातील पक्ष संघटनेमध्ये फेरबदल होण्याची सुद्धा शक्यता. शिवतीर्थावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या विविध भागातील नवीन रुग्णवाहिकांचं अनावरण. सकाळी 10 वाजता होणार अनावरण. शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं. शिंदेंनी आमच्याऐवजी अमित शहांच्या मुलाला प्रश्न विचारावा. भारत पाक सामन्यानंतर राऊतांचा हल्ला. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे उद्या रात्री 8 वाजता ड्रोन लाईट शोचं आयोजन. 1000 ड्रोन शोच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार. पंतप्रधान मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील कौशल्य विकास विभागातर्फे स्वच्छता अभियान राबवलं जाणार. हजारो विद्यार्थी एकत्र येऊन 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार. तर उद्या या उपक्रमाचा शुभारंभ. नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर. वैभव खेडेकरांच्या अकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात. मनसेचा नवा चेहरा देणार. भगव्या शालीवरून मंत्री नितेश राणे उदय सामंतांमध्ये वाकयुद्ध. रत्नागिरीतल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा राणेंचा सल्ला. तर भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं उद्या काही जण म्हणतील. उदय सामंतांचा राणेंना टोला. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी. तर जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची आयोगाची मागणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला यांच्या खंडपीठापुढे सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार.
रायगड पुणे घाट माथ्यासह संभाजीनगरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागाला पावसाचा येलो अलर्ट. पहाटेपासून मुंबईच्या अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस. आज देखील मुंबईत रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सध्या तरी सुरळीत. मुंबईसह ठाण्यात पालघर भागामध्ये 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. त्याचबरोबर राज्याच्या इतर भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज. पुणे शहरात सोमवारी जोरदार पावसाची हजेरी. शहराच्या पूर्व तसंच उत्तर भागातील उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस. विश्रांतवाडी परिसरात सर्वाधिक 98 मिलीमीटर पावसाची नोंद. विदर्भातील सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचं संकट. शेतकऱ्यांचं 90% सोयाबीन पिवळं पडल्यामुळे 200 कोटींचं नुकसान होण्याची भीती. याच आर्थिक संकटाच्या भीतीनं गेल्या 3 महिन्यांमध्ये 113 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा 6 गावांना फटका. काही भागातील नागरिकांचा एअरलिफ्ट करून रेस्क्यू, तर आज शाळांना सुट्टीही जाहीर. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या कडा शहराला पुरानं वेढलं. संपूर्ण शहर जलमय झालेली ही ड्रोन दृश्य समोर. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान. आष्टीच्या कडा शहरात पुरामुळे बिल्डिंगवर अडकून पडलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू, तर साप्ते कुटुंबाच्या घराला पाण्याचा हा वेढा पडल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं झोडपलं, तर अनेक भागातील जमिनी खरडून गेल्यात. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली. एनडीआरएफ टीमकडून बचाव कार्य सुरू. आष्टी तालुक्यातील दामण गावातील नदीला पूर, तर पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. तरुणाचा झाडात मृतदेह अडकलेला आढळला. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या सांगवी आष्टी या ठिकाणी नदीकाठी सुरेश धसांकडून पाहणी. नागरिकांनी सतर्क राहण्याच्याही दिल्या सूचना. जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. दगडी नदीचं पाणी गावात शिरलं, तर काही शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. अहिल्यानगरच्या मिडसांगवी या गावातील सीना नदीला पूर, तर पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली. ग्रामस्थांसह प्रवाशांनी खबरदारी घेण्याचंही आवाहन. जालन्याच्या घनसांगवी या ठिकाणी मुसळधार पाऊस. बोडखा या गावातील नारोळा नदीला पूर. पुराच्या पाण्यातनं शालेय विद्यार्थिनींचा जीवघेणा प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची मागणी. जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. परतूर ते रांजणी या पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या गोरी गांधारी या शिवारामध्ये जोरदार पाऊस. दुचाकीस्वाराकडून पुराच्या या पाण्यात गाडी नेण्याचं धाडस. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेत या तरुणाला वाचवलं. नांदेडच्या देगलूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. गावकऱ्यांनी महिला शिक्षिकेची गाडी चक्क खांद्यावर उचलून पार केली. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं. बाजारपेठेत सुद्धा लोकांची धावपळ सुरू होती. अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. शहरातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षात पाणी शिरलं. सखल भागात देखील पाणी साचलं. जालन्यामध्ये मुसळधार पाऊस. कपाशी पिकं पाण्याखाली गेली, तर कपाशीमध्ये साचलेल्या या पाण्यात पोहताना शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या घाटनांद्रा गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. घाटनांद्रा गावातील नदी नाल्यांना पूर. घाटनांद्रा गावातील जनजीवनही विस्कळीत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून मिळालेल्या 20% म्हणजेच 565 घरांसाठी 1,70,135 अर्ज, म्हणजेच म्हाडाच्या एका घरासाठी 301 अर्जदारांमध्ये चुरस. दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. मेट्रो 3 या मार्गावर कपपरेड ते आरे कॉलनीपर्यंत 27 स्टेशन्स असतील, तर मुंबईतील हा पहिला आणि एकमेव संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो कॉरिडॉर. मुंबई लोकलमधील मालवाहू श्रमिकांना एसी प्रवास घडणार. 12 आणि 15 डब्यांचे एसी लोकलमधील मालडबे सुद्धा वातानुकूलित असणार. स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा लावण्यात येणार. ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता, तर महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडे मंजूर. पहिल्या टप्प्यातील भाडं हे 15 रुपये आणि त्या पुढील प्रति किलोमीटरसाठी 10.27 रुपये भाडं असणार. मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होणार. वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तम डोंगरी या ठिकाणी रोरो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारण्यात येणार. जेट्टीसाठी CRZ संबंधी मंजुरीही प्राप्त. दक्षिण आणि पश्चिम पुण्यामध्ये 18 सप्टेंबरला पाणी बंद. जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन्समध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हे पाणी बंद असेल. 19 सप्टेंबरला कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता. नव्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे अनिवार्य. UGCचे सर्व शिक्षण संस्थांना निर्देश. यासाठी आयोगाकडून विशेष माहिती पुस्तिका सुद्धा प्रकाशित. ITI प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक जाहीर. इलेक्ट्रिशियन कोर्सला विद्यार्थ्यांची पसंती. 1,25,000 प्रवेश निश्चित. 21 सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर होणार.
पुणे शहरातील 6 रस्त्यांवर पे अँड पार्क सुविधा उभारण्याचा निर्णय. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय. 6 प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क आणि नो पार्किंग नो हॉल्टिंग या झोनचीही निर्मिती होणार. अजित पवारांनी महायुतीला निधीच दिला नाही. पवार परिवारानं ओबीसी आरक्षण संपवलं म्हणूनच मी बोलतो. लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबियांवर पुन्हा निशाणा. शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. 7/12 कोरा करण्याची मागणी. शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. शरद पवार कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. गोरगरिबांच्या कल्याणासाठी एकही योजना दिली नाही. मात्र आता हातबल होऊन निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चे काढतात. मंत्री गिरीश महाजनांचा हल्लाबोल. नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाची अतिशय वाईट अवस्था. रस्ता तातडीनं दुरुस्त करावा. सुप्रिया सुळेंची मागणी. सुप्रिया सुळेंचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांना टॅग करत ट्विट. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. शरद पवार या मोर्चात सहभागी. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची सुद्धा मागणी. राज्यातला विरोधी पक्ष आता बेरोजगार झाला आहे. मतांची पळवापळवी हा नवा रोजगार मिळाल्याचं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेल्या मतचोरीच्या प्रात्यक्षिकावर चंद्रकांत पाटलांची टीका. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी आता काँग्रेसचं निवड मंडळ. राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात शहराध्यक्षांच्या नेतृत्वात 19 जणांचं निवड मंडळ. हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. तर ह्युंडाई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला देणार या ठिकाणी CSR म्हणून 59 कोटी रुपये. वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी देणार सहकार्य. उन्सू किम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सामाजिक जाणीवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार. मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 SRA प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची सुद्धा मागणी. मला मिळालेल्या 30 पैकी 5 SRA प्रकल्पांची यादी द्या. आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा. भाजप नेते मोहित कंबोज यांचंही आभार. मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानी यांची नेमणूक. तर भ्रष्टाचार बाहेर काढत अंजली दमानी या सामाजिक क्षेत्रात योगदान देतात. रोहित पवारांनी केलं खोचक ट्विट. माझे पती कुठल्याही राजकारणात नाहीत. मित्रा संघटनेचे सल्लागार म्हणून अनिश दमानी या काम पाहणार. जिथे चुकीचं होतंय तिथे आम्ही लढणार. रोहित पवारांच्या ट्विटनंतर दमानी यांचंही उत्तर. धुळे शहर विधानसभा निवडणुकीमध्ये 45,000 बोगस मतदान. तर माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. 27,000 बोगस मतदार असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा दावा. हैदराबाद गॅझेटियरच्या GR विरोधातील याचिकेवर 25 सप्टेंबरला सुनावणी. तर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांसाठी CSC सेंटरवर एकही अर्ज दाखल नाही. अर्ज स्वीकारण्यासंदर्भात सेंटर चालकांना गाव पातळीवर समितीच्या सूचना नाही. सूचनेनंतरच अर्ज दाखल करून घेणार. मुंबईतील लोढा टॉवर्सवर कबुतरखाने निर्माण करावेत. सगळ्यांना जागण्याचा हा अधिकार आहे. मात्र कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे अनेकांनी प्राण गमावले. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून टीका. महादेवी हत्तीण पुन्हा नांदेडी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग. तर आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार. नांदेडी मठ, वनतारा आणि राज्य सरकार यांच्याकडून एकत्रित अर्ज सादर करण्यात येणार. वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी. SIT अहवालाचा कोर्टाच्या आदेशात उल्लेख. कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट. याचिकाही फेटाळली. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर हे फरार. तर खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती. पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल. पूजा खेडकरचे आई वडील फरार. पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू. पूजा खेडकरलाही पोलिसांकडून नोटीस बजावली. संजय गांधी निराधारसह श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ. 1,500वरून आता ही रक्कम 2,500 रुपयांवर गेली आहे. सरकारचा हा नवा GR या संदर्भात जारी. मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागात पहिली कवच चाचणी यशस्वीरित्या पार पडली. तर मध्य रेल्वेतील पहिलं कवच प्रशिक्षण केंद्रही सुरू झालं. अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर गाडीतनं उतरताना प्लॅटफॉर्मवरील गॅपमध्ये प्रवाशाचा पाय अडकला. सुदैवानं इंजिन ड्रायव्हरसह अन्य प्रवाशांच्या सहकार्यामुळे प्रवाशाला जीवनदान. नवी मुंबई न्हावा शेवा बंदरात DRIची मोठी कारवाई. 12 कोटी किमतीचं पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आणि खजूरही जप्त. दरम्यान पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले 28 कंटेनर जप्त. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या माळेगाव MIDCमध्ये चोरी. तर सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून कॉपर वायरची चोरी. 2 जणांना या प्रकरणी अटक. भिवंडीमध्ये रेनी कार्निव्हल सोहळा संपन्न. कविता, गाणी, साहित्य, संस्कृती या संवाद कार्यक्रमामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांचा विरोध. जलविद्युत प्रकल्प विरोधात यवतमाळच्या उमरखेडच्या चातारी या गावामध्ये महाजन आक्रोश सभा.
सभेमध्ये प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव. अंबरनाथमध्ये ट्रॅफिकच्या वादातनं दुचाकीस्वाराची खासगी बस चालकाला दगडानं मारहाणीमध्ये बस चालक धीरज भोपी यांच्या डोक्याला दुखापत. आरोपींवर पोलिसात गुन्हा दाखल. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या बिलवाडी या गावामध्ये जात मयत व्यक्तींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बिलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये झाला होता वाद. या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले होते. दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत घट. पूरस्थिती नियंत्रणात. काही दिवसांपूर्वी यमुनेच्या काठावरील झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या होत्या. जम्मू काश्मीरात पुराचं थैमान. अनेक गावांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळेना. 250 जलशुद्धीकरण यंत्र स्थापित. पूरग्रस्त भागात निरीकडून मदत. पानिपतमध्ये शौर्य स्मारक होण्याचा मार्ग अखेर मोकळा. स्मारक स्थळावरील जमिनीची नोंदणी पूर्ण. 23 पैकी 22 एकर जमीन सरकारच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण. जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या कामाला वेग येणार. वक्फ सुधारणा कायद्यावर आता सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. तर वक्फ कायद्यातील काही तरतुदींवर स्थगिती. बोर्डात 3 पेक्षा जास्त सदस्य गैरमुस्लिम नसावेत. वक्फ बोर्डाचा सीईओ मुस्लिम असायला हवा. कोर्टाचा निर्णय. दिल्लीमध्ये भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याचा मृत्यू. तर नवज्योत सिंग असे या मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव. अपघातात नवज्योत सिंग यांच्या पत्नीही गंभीर जखमी. बिहारमध्ये पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारमधील 36,000 कोटी रुपयांच्या विकास योजनेचं भूमिपूजन आणि उद्घाटन संपन्न. सुप्रीम कोर्टमधील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज होणार अंत्यसंस्कार. बिहारमधील एसआयआर विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. प्रक्रियेमध्ये बेकायदेशीररित्या आढळल्यास आता संपूर्ण प्रक्रिया रद्द केली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाची भूमिका. नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार. पंतप्रधान सुशीला कार्कींकडून 3 नवीन मंत्र्यांचा समावेश. तुलमान घेसिंग यासह पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.